तुमच्याकडे सुद्धा वाटाणा आहे का? तर चला ही रेसिपी आजच करा. इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतला आहे. कांदा मोठ्या-मोठ्या फोडींमध्ये कट करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा कट करून घेतला आहे. थोडंसं अद्रक आणि भरपूर असं लसूण. एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही 2 अंडी फोडून घ्यायची आहेत. रेसिपी 2 जणांसाठी करते त्यानुसार 2 अंडी पुरेशी आहेत. कुटलेली लाल मिरची घातली आहे. अगदी थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून छान असं मिक्स करून घेतलं आहे. एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये अर्ध ग्लास इतपत पाणी ओतलं आहे. त्यामध्ये सुद्धा एक वाटी ठेवून त्यामध्ये सुद्धा पाणी ओतून घेतलं आहे. त्यामध्ये वाटाणे घालून घेऊया आणि जे सेपरेट साईडला पाणी ओतलं होतं ना त्यामध्ये अद्रक, लसूण, कांदा आणि टोमॅटो घालून घेऊया. जी अंड्याची प्लेट होती ना ती ठेवून घेऊया आणि झाकण ठेवून 5 मिनिटासाठी वाफ काढून घेऊया. पाहू शकता आपलं अंडंसुद्धा छान असं शिजलेलं आहे आणि त्याचबरोबर जो वाटाणा होता ना तो सुद्धा शिजलेला आहे. आता हे एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण टाकून घेऊया आणि थंड करून घेऊया. आता हे अंड्याचे काप आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. तेल लावल्यामुळे अंड्याचे काप अगदी पटकन निघतात, अजिबातच खाली चिटकत वगैरे नाही. वाटणसुद्धा बघा थंड झाल्यानंतर वाटून घेतलं आहे कांदा टोमॅटो मी. गॅसवरती कढई ठेवली आहे तापत. त्यामध्ये तेल घालून जिरं, मोहरी आणि काही घरचे सुके मसाले घालून घेतले आहेत. फोडणीला कोथिंबीर घालून घेऊया आणि जी आपण कांदा टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ना ती घालून घेऊया. मसाला एक 3 ते 4 मिनटासाठी तेलावरती छान असा परतून घेतला आहे आणि वाटाणे जे पाणी होतं ना ते सकट आपण यामध्ये घातलं आहे. गरजेनुसार पाणी टाकून हे छान असं मिक्स करून घेतलं आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. अंड्याचे कापसुद्धा घालून घेतले आहे आणि 5 मिनिटासाठी वाफ काढून घेऊया. आपली ही चमचमीत अंडा आणि मटारची भाजी तयार झाली आहे. जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.